श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. लक्ष्मी कृपेने आपल्या सर्वांच्या घरी भरभराट राहो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. घरातील तांदळाच्या डब्यात टाका ही वस्तू आणि 7 दिवसात चमत्कार बघा. अचानक धनलाभ होईल. मित्रांनो, काही वेळा आपण खूप मेहनत करतो, नोकरी करतो, काही व्यवसाय मन लावून करतो, पण कधीकधी यश हरवल्यासारखे वाटते, ते मिळत नाही. तर मग ही वस्तू ठेवताना मनोभावे हा उपाय केल्यास यश नक्कीच हाती लागेल. जर तुम्ही हा उपाय यश प्राप्तीसाठी करत असाल तर शुक्रवारचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. घरात पैशामुळे अशांतता असेल, चिडचिड होत असेल, खूप काही नकोसे झाले असेल, त्यावेळेस हा छोटासा उपाय करून बघण्यासाठी काहीही हरकत नाही. जर तुमच्या व्यवसाय, यश, नोकरीत बढती होईल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. यामुळे तुमच्या घरात सुख, शांती नांदेल. घरातील सर्व लोक आनंदाने राहतील. भांडण, तंटा मिटेल. चला तर पाहूया काय आहे तो उपाय. आपण जर ओम स्वामिनीवर सर्वप्रथम भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. हा उपाय आहे तांदळाच्या डब्यामध्ये काही वस्तू ठेवायची आहे. ती वस्तू तुमच्यासाठी धन आकर्षित करणारी ठरणार आहे. पैशांचा ओघ सतत तुमच्याकडे प्रवाहित होऊ लागेल. धनसंपत्ती वाढू लागेल. सुख समाधान येऊ लागेल. ऐश्वर्य वाढू लागेल. काही उपाय असे असतात की ते निरंतर करत राहिल्याने ते तुम्हाला लाभी होतात आणि त्यामुळे तुमच्या घरात भरभराट होऊ लागते. सुख संपन्नता येऊ लागते. त्याचप्रमाणे हा उपाय देखील तुमच्यासाठी खूप काही भरभराट आणणारा ठरो. शुक्रवारच्या दिवशी, पवित्र महालक्ष्मीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही घरात ज्या डब्यात तांदूळ साठवून ठेवता त्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी देखील तुम्ही त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या चांदीची वाटी असेल तर त्यात देखील तुम्ही खडीसाखर ठेवा. जेव्हा ही खडीसाखर आणि तांदूळ एकत्र येतात तेव्हा शुक्रग्रहाची संबंधित आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह असतो तो अधिक बली होतो आणि तांदळामध्ये चंद्राला बली करण्याची शक्ती आहे. त्यामुळे ते एकत्रित आल्यामुळे तांदूळ आणि खडीसाखर हे दोन्ही एकत्र ठेवल्यामुळे शुक्र आणि चंद्र एका ठिकाणी आल्यामुळे तुमच्यासाठी धनसंपत्तीचा, ऐश्वर्याचा मार्ग मोकळा होऊ लागतो. चंद्रग्रहाचे प्रतीक म्हणून तांदूळ आहेत. त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर सुद्धा पडतो. त्याचप्रमाणे तुमच्या ऐश्वर्यावर सुद्धा होतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे निर्माण होते. ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्या क्षेत्रात तुमचं मन लागू लागते. अनेक वेळा असं होतं की आपलं मन एखाद्या व्यापारधंद्यात, नोकरीत लागत नाही. जिथून पैसा येणार आहे तिथेच तुमचं मन लागत नाही. अशा वेळी शुक्रवारच्या दिवशी थोडीशी खडीसाखर जर तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली तर काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल. ते जाणवेल की पैसा आकर्षित होत आहे, तो स्थिर होत आहे, ऐश्वर्य वाढू लागले आहे, कामामध्ये तुमचे मन लागू लागले आहे. तुम्ही जी काही मेहनत कामामध्ये घेत आहात ती यशाकडे वळवल्या जात आहे. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहत आहे. भांडणे संपल्या जात आहेत. त्यासोबतच पिंपळाच्या झाडाला तुम्ही 11 प्रदक्षिणा घालून खडीसाखर वाहिल्यास तिथून सुद्धा तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. सुख शांती घरात आनंदात नांदू लागते. आयुष्यात अशा काही गोष्टी, असे काही उपाय जे छोटे वाटतात पण निरंतर करत असताना त्यातून मिळणारा फायदा, लाभही मोठा असतो.
काही चमत्कार आपल्या आयुष्यात घडू लागतो। बऱ्याच मंडळींनी याचे अनुभव घेतले आहे। तुम्ही घेण्यासाठी तयार असाल तर होय म्हणून उपाय करून पहा। उपाय अगदी साधा आणि सहज आहे, ते तुम्ही करू शकता। आपण कित्येक सेवा करत असतो, त्यासोबतच जर आपण काही उपायांची जोड दिली तर आयुष्यात काही अनुभव जे चमत्कारिक येतात ते अशा उपायांनीच येतात। देवाची कृपा तर हवीच आहे, त्यासाठी सेवा करणे, नाममंत्र करणे हेही महत्त्वाचे आहे। घरातली स्वच्छताही तितक्याच महत्त्वाची आहे। घरातील फुटलेले जुने सांभाळून ठेवू नका, तर ते लगेचच बाहेर काढून टाका। त्यामुळेही तुम्ही सुख, समृद्धी आणि आनंद आकर्षित करू लागता। कारण ज्या तुटफूट झालेल्या वस्तू आहेत त्या घरात त्या योग्य वेळी घराबाहेर काढून टाकणेही आवश्यक आहे। ही तांदूळाच्या डब्यात ठेवल्या जाणारी एक वस्तू म्हणजे खडीसाखर। ही तुम्हाला साधे वाटत असेल, पण करून पाहताच तुम्ही काही दिवसात त्याचे शुभ परिणाम आपल्या घरावर पाहू शकाल। तुमच्या कार्यात तुमची प्रगती वेगवान गतीने होताना तुम्हाला दिसून येईल। हा उपाय नक्कीच साधा वाटत असला तरी खूप काही परिणामकारक आहे। याचे अनुभव कित्येकांनी घेतले आहेत, ते शुभफळ देणारे आहे। प्रत्येक जण आपल्या कार्यातून लक्ष्मी मातेला प्राप्त करण्यासाठी जी धडपड करत आहे, त्यात अधिक यशासाठी हा उपाय अगदी सोपा आणि सहज आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची, भगवान विष्णूची पूजा नित्य करावी। व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मीचे श्रीसूक्त ऐकावे किंवा वाचावे। यामुळे लवकरात लवकर तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यात तुम्हाला मदत मिळते, भरभराट आकर्षित करता येते। हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवा। जय माता महालक्ष्मी लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा। ओम स्वामिनी तुमचे निरंतर स्वागत करते। स्वामी माऊली महालक्ष्मी माता तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत। तुम्ही लवकरच भरभराट आकर्षित करो। तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।